हे तिकीट आहे. तिकीट टू कॅलिफोर्निया? नो नो बेब्स, टू कलकत्ता. कॅलकट्टा? Yup. After so many years, I am going to India, my motherland, for 3 months. पण हे तर एकच तिकीट आहे. माझं तिकीट कुठे आहे? बेब्स, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू माझ्यासोबत नाही येऊ शकत. दॅट्स इंडिया. ते लोक आपल्या ह्या नात्याला एक्सेप्ट नाही करणार. काय झालं आई? तब्येत बरी नाही का? जरा एक ग्लास पाणी पास बर मला. सोनाली, एक ग्लास पाणी घेऊन ये. बघ, आता तर तेही गेलेत. तुझ्या मनावर जे दडपण होतं ते उतरायला हवं ना? हो, तुला माहित नाही मी कुठल्या अवस्थेतून जात होते. प्रत्येक वेळेस एकच भीती वाटत होती की आता काही ना काहीतरी होईल. मालकीण पाणी ठेव आणि जा तू. घे पाणी, पी, जरा बरं वाटेल. हे बघ, त्या वेड्या मुलाला आत्ताच यायचं होतं यांच्यासमोर. वेडा? तो तर सरांबरोबर आला होता ना. त्यांना काय सांगणार की सर, माझ्यावर तिकडे जायला ना बंदी घातलीये. अरे काही ना काहीतरी कारण सांगितलं असतं. बरं झालं की तो त्यांच्यासमोरच निघून गेला. बाबा काय त्या लोकांना इथून पाठवल्याशिवाय जाणार होते? म्हणून तर त्यांनी कबीरला सांगितलं ना, यांना गाडीत बसवून दे. त्यांना भीती वाटत होती की मी त्यांना इथेच थांबवून घेईन. आई, किती वाईट वागले ते. माझे सर माझ्या घरी आले होते आणि त्यांना बसायला सुद्धा सांगितलं नाही. अगं अविनाश होता ना बरोबर, म्हणून. कळत नाही त्या बिचाऱ्याला कशाला घाबरतात हे. जर मी त्याला रोज भेटायचं ठरवलं ना, तर बाबांच्या देवदूतांना सुद्धा कळणार नाही. तू असलं काही काम करणार नाहीस. घाबरलीस? मी असंही नव्हतेच करणार. मला तर भीतीच वाटते. कळत नाही का, सगळं घर एकदम रिकामं रिकामं वाटतंय. असं वाटतंय गौतम अंकल आणि मोना आंटी सगळं आपल्या सोबत घेऊन गेले. तुला असं वाटतंय? हो, मोना आंटींचं ते हसणं, त्यांचा गोड आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय. खूप चांगले ते. खुश आहे ना, म्हणूनच अशी प्रसन्न वाटत राहते. तू काळजी करू नकोस आई. तुझं हसणं, तुझा आनंद मी नक्की परत आणेन. माझ्या आनंदाला काय झालं? बघ बघ, तुझं हे हास्य खुलता खुलता कुठे हरवलं काय माहिती. तुलाही त्यांच्या जाण्याचं दुःख होत आहे ना? नाही, इथे कितीतरी पाहुणे येतात. प्रत्येकाच्या जाण्याने वाईट वाटत राहिलं तर जगलोच आपण. चला आज जाऊयात. मी जरा वेळ आराम करते बघ. हो, मीही थोडा आराम करते. बाबांचा आल्या आल्या सुरू होईलच. अविनाश इथे का आला होता? तू प्लीज शांत बस. तू बोलतेस की त्यांना अजून राग येतो. मी सांगते आई, बाबांनी आल्यानंतर प्रोफेसर सर किंवा अविनाश बद्दल एक जरी वाकडा शब्द बोलले ना, तर मी शांत अजिबात नाही बसणार. कळलं ना? मार मला, मारूनच टाक तू मला. ठीक आहे बाई, जेवढं सहन होईल तेवढं सहन करेन. ठीक आहे, आता आज जाऊयात. चल. ओ गॉड, 9 वाजल्यात. मला डॉक्टर चोपडाच्या हॉस्पिटलला जायचंय. मी पण येईन कमल. हे बघ कावेरी, मी लवकरच परत येणार आहे.
तू जर आलीस तर आईबाबांना आपल्यावरती संशय येऊ शकतो. प्लीज तू इथेच थांब. यावर भांडण नाही होणार आहे. मी येते. ठीक आहे. देअर वी गो. Does it look good? One more? So messy. Fetid. Narkasi kofte. I don't know how they make it back home. So messy. याचा तर गोळाच बनायला तयार नाहीये. इश. पुस्तकाचं पान पलटा. त्यात लिहिलं असेल की यात थोडं बेसन घाला. बेसन. कोण बोललं आहे? जिनी ऑफ अल्लादीन. बेब्स, विल यू क्लीन युअर हँड्स? नाहीतर तुला हे जॅकेट तिसऱ्यांदा लॉन्ड्रीमध्ये पाठवावं लागेल. तू तर मला घाबरवूनच टाकलंस. आय रिअली गॉट स्कॅर्ड. मला चक्कर आली असती तर मग मी तुला थंड थंड पाण्याच्या टब मध्ये झोपवलं असतं. हा. आणि मी त्याच्यात गारठून बर्फाचा गोळा बनले असते तर मग मी तुला या माझ्या हातांमध्ये उचलून गरम गरम बिछाण्यावरती झोपवेन. नॉट नाउ. आय हॅव टू बुक दिस प्लीज. हे काय? हे आउच. हे तिकीट आहे. तिकीट टू कॅलिफोर्निया? नो बेब्स, टू कलकत्ता. कॅलकट्टा? यप. तर तू तुझं तिकीट बुक करायला गेलेलास? या. After so many years, I am going to India, my motherland, for 3 months. पण हे तर एकच तिकीट आहे. माझं तिकीट कुठे आहे? बेब्स, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की तू माझ्यासोबत नाही येऊ शकत. दॅट्स इंडिया. ते लोक आपल्या ह्या नात्याला एक्सेप्ट नाही करणार. दे आर नॉट यूज्ड टू सच रिलेशनशिप्स.